नमस्कार, मी आराधना ताठे। आज 26 जून 2026। फक्त एकच चांगला पाऊस झाला आहे 2 दिवसांपूर्वी शेतामध्ये। आणि हा जो वेल दिसतोय ना तुम्हाला, हा रानभाजी शेरणीचा वेल आहे। रानभाजी म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना थेरॉटिकली माहिती आहे, पण त्याचं आपण प्रात्यक्षिक म्हणू किंवा जिवंत उदाहरण दाखवण्यासाठी मी आज हा व्हिडिओ घेते आहे। यावर्षी पाण्याची इतकी बिकट परिस्थिती होती शेतामध्ये, आणि मे महिन्यात जेव्हा 46-47 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं, तेव्हा आम्ही जेव्हा शेतात यायचो तेव्हा हा शेरणीचा हिरवागार वेल पाहून डोळ्यांना इतकं प्रसन्न, इतकं सुखकारक वाटायचं। आणि त्या वेलाकडे पाहिलं की असं मनात विचार यायचा की त्या उन्हाला असा ठेंगा दाखवून हिरवागार छान पसरलेला वेल आहे। तर रानभाजी म्हणजे काय की जिची जिविषा, जिची जगण्याची इच्छा खूप स्ट्रॉंग असते। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ती स्वतःहून वाढते। आपल्याला तिचं कोणतेही लाड करण्याची गरज पडत नाही। तिचं बियाणं खूप काटक असतं, ते जमिनीमध्ये पूर्ण उन्हाळ्यात तग धरून राहतं, आणि थोड्याही चांगल्या कंडिशन्स मिळाल्या तर ती खूप छान पद्धतीने थ्राईव्ह होते, खूप छान फोफावते। तुम्ही जर जवळून दाखवशील बघितलं तर बघा, ह्या वेलीला आता फुलं देखील धरली आहेत, पहा पिवळी फुलं। हे पहा, तो तिथचा पण एक वेल पटकन दाखवणे। एक वेल तिथे उगवून आलाय आणि तो पण पूर्ण समोरून दाखव, समोरून छान फुलं दिसतील। तो पण पूर्ण फुलांवर आला आहे। तर बस झाला रे। तर रानभाजी जर तुम्हाला शेतामध्ये हवी असेल तर विषमुक्त शेती जे जे लोक करतात त्यांच्या शेतात भरपूर रानभाज्या उगवतात। आणि सध्या जो वातावरण बदलाचा परिणाम आपण शेतीवरती बघतो आहे, क्लायमेट चेंजचा, त्या परिस्थितीमध्ये मला वाटतं की रानभाज्यांचं महत्त्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। कोणत्याही कष्टाशिवाय याची आम्ही पेरणी केलेली नाही आहे, हे कसं काय उगवून आलं तो वेल पाहून मला आश्चर्य वाटलं पूर्ण उन्हाळाभर। तर रानभाज्यांचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे। विषमुक्त शेतीकडे जर आपण वळलो तर निश्चितच तुमच्या शेतात, तुमच्या बांधावर रानभाज्या तुम्हाला दिसायला लागतील। गेली 6 वर्ष झाले एक चिमूटभरही विष आम्ही आमच्या शेतामध्ये घातलेलं नाही आहे। तर सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना आवाहन करील की आता रानभाज्यांचा सीझन सुरू होतो आहे। आपापल्या शेतातल्या रानभाज्यांचा आहारात नक्की उपयोग करा आणि रानभाज्या जपा, त्यासाठी विषमुक्त शेतीकडे वळा। धन्यवाद। पावसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।